आळे येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाच्या बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व ज्ञानमंदिर हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष भाऊदादा कुऱ्हाडे, उपाध्यक्ष उल्हास सहाणे, मानद सचिव जनार्दन गुंजाळ, खजिनदार रोहिदास पाडेकर, पोपटदादा हुलवळे, किशोर कुऱ्हाडे तसेच संस्थेचे पदाधिकारी, संचालक व सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष वाडेकर, विशाल जुन्नरचे डी.डी. गायकवाड यांसह महाविद्यालयाचे सर्व विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कॅप्टन रावसाहेब गरड व लेफ्टनंट सुषमा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन करत ध्वजाला मानवंदना दिली। तसेच ज्ञानमंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी रोप मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर केले। यानिमित्त पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर व संस्थेचे अध्यक्ष भाऊदादा कुऱ्हाडे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। सन्माननीय व्यासपीठ, सर्व शिक्षक स्टाफ, माझे सहकारी पीएसआय, या ठिकाणी आजच्या या राष्ट्रीय सणाला एनसीसीचे कॅडेट यांनी अतिशय उत्कृष्ट असं संचालन करून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिलेली आहे। त्या सर्वांचं मनापासून कौतुक आणि सर्व विद्यार्थ्यांना, सर्व शिक्षकांना आणि माझ्या सहकाऱ्यांना आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। शुभेच्छा देत असताना खऱ्या अर्थाने ह्या झेंडावंदनाच्या निमित्ताने ह्या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या या विभागातले आळेफाट्याचे इन्चार्ज मुजावर साहेब या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि ह्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, खरं म्हणजे सर्वांचीच या ठिकाणी नावं घेणं उचित होईल, परंतु वेळेअभावी त्या ठिकाणी मी सर्व टाळतो। या ठिकाणी झेंडावंदन झालेलं आहे। झेंडावंदन म्हणजे खऱ्या अर्थाने वात्सल्याने उभे असणारं भारत मातेचं वंदन आणि या छोटासा झेंडापर्यंत हा झेंडा म्हणजे देशाचा गौरव, देशाची आबरू आणि देशाचा खऱ्या अर्थाने सर्वस्व। या झेंडावंदन या ठिकाणी करत असताना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यासाठी ज्या सर्व वीरांनी, शूरवीरांनी बलिदान दिलं त्यांचं ह्या प्रसंगी खऱ्या अर्थाने त्या सर्व वीरांना या ठिकाणी वंदन करतो। ते वंदन करत असताना वर्तमान काळातले खऱ्या अर्थाने कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे सर्व खाकी वर्दीतले सर्व लोक असतील, तिन्ही दलातले लोक असतील, देशाचा पोशिंदा म्हणून शेतकरी बघितलं जातं, त्या शेतकऱ्याचं या ठिकाणी नामोल्लेख करणं गरजेचं आहे। ते नामोल्लेख या ठिकाणी होत असताना खऱ्या अर्थाने आपल्या ह्या महाविद्यालयामध्ये, या संस्थेमध्ये आपल्या ह्या देशाचं भवितव्य ज्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आहे, आपले सर्व या ठिकाणी लाडके विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांना घडवणारे सर्व शिक्षक वर्ग यांना सुद्धा या ठिकाणी वंदन करतो। आणि प्रामुख्याने जवळजवळ 15 वर्ष या ठिकाणी आपण झेंडावंदन करत असताना या ठिकाणी गरड सर आणि कदम मॅडम, तुमचं आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल, अभिनंदन करेल की अतिशय सुंदर असं या ठिकाणी परेड तुम्ही आयोजित केली। अतिशय नेटकी, शिस्तबद्ध आणि खरं म्हणजे यावर्षी इतकं सुंदर अप्रतिम झालं की प्रत्येक मोमेंटला सुद्धा गाणं सुद्धा बदलत होतं, जशी परेड बदलत होती तसं गाणं सुद्धा बदलत होतं। अतिशय उत्साह असा हा परेड बघताना या ठिकाणी प्रत्येकाला आला। या ठिकाणी जे मलखांब या ठिकाणी केलं त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन। त्यांनी इतक्या थंडीमध्ये सुद्धा इतका अप्रतिम कला या ठिकाणी सादर केली। आपल्या सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा, सदिच्छा देतो।
ब्युरो रिपोर्ट शिवनेर प्राईम आळे. शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.